महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। जैविक शेती ह्याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहोत। जैविक शेती कशी करावी, कुठल्या पद्धतीचे जीवाणू आपण वापरायला हवेत, आज आम्ही ऊस प्लॉटमध्ये एक उदाहरण देत आहोत। क्षारयुक्त प्लॉट आहे, इथं पाणी थांबतं, ह्याचा पीएच जास्त आहे, क्षार आहे। तर हा प्लॉट जरा खाली आहे, डबऱ्यामध्ये आहे। तर ह्याला आपण NPK जीवाणू वापरलेले आहेत आणि मायकोरायझा नावाचा एक बायो फर्टिलायझर ह्याला वापरलेला आहे। ऊसाच्या प्लॉटचा पीएच जास्त आहे, त्या प्लॉटमध्ये सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण NPK चे जीवाणू आणि मायकोरायझा बायो फर्टिलायझर वापरावे, अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करत आहे। NPK जीवाणू काय करतं की ते जे आपल्या जमिनीमधली ताकद जी असते, NPK नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश जी ताकद आहे ती पिकाला देण्याचं काम हे NPK चे जीवाणू करत असतात। आणि मायकोरायझा काय करतं की ते ऊसाच्या मुळ्या ज्या असतात त्या मुळ्यांची वाढ, ऊसाचे रूट्स आपण म्हणतो, मुळ्या जे असतात त्याची वाढ करण्याचं काम हे मायकोरायझा करतं। मग मायकोरायझा मुळ्या वाढवतं आणि मुळ्या वाढल्यामुळे NPK बॅक्टेरिया काय करतं, त्याला NPK मिळवून देतं। ह्या पद्धतीने हे कॉम्बिनेशन आम्ही वापरलेलं आहे। तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया रिझल्ट काय येतो ते। तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण NPK जीवाणू आणि मायकोरायझा वापरावा। धन्यवाद।